मागच्या भागात कोर्टात काहीतरी वेगळंच घडलं। अर्जुनने तेव्हा हे सिद्ध केलं की साक्षी कुणाच्या रात्री आश्रमात होती। प्रियाच्या साक्षीला लागला धक्का आणि दामिनी झाली गप। आणि जेव्हा कोर्टात अर्जुन म्हणाला साक्षीने खून केला नाही, याचा अर्थ हाही नाही की तिने खून केला नाहीच। जेव्हा प्रेक्षकांसमोर उलगडली सस्पेन्सची नवी वळण, एकीकडे दामिनीची चिडचिड, दुसरीकडे सायलीचा हसरा चेहरा, पण खरी भीती एकच, आता इन्स्पेक्टर सरंजामेंचं पुढे काय होणार। पूर्ण सच्चाई आणि पुढचा ट्विस्ट पाहायला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रविराजच्या मनात प्रेम आहे पण विश्वास हरवलाय। प्रियाच्या अभिनयाने तो गोंधळलाय। ती खरंच खोटं बोलते का? दामिनी साक्षीवर संतापते का परत खोटं बोललीस कोर्टात? साक्षी सांगते प्रियानेच सांगितलं होतं, नाहीतर माझी बाजू टिकणार नाही। साक्षीचं खरं रूप उघड झाल्यावर कोर्ट तिच्याशी काय वागेल? कोर्टाने दिला आदेश साक्षीची सखोल चौकशी व्हावी आणि आता स्पॉटलाइट सरळ सरंजामेवर। अर्जुनच्या हातात लागलेत सरंजामे विरुद्ध सॉलिड पुरावे। अर्जुन टाकतो त्याच्यासमोर एक फाईल, यात तुझ्या सगळ्या बेकायदेशीर कामांची यादी आहे। आता निर्णय तुझा, न्यायाच्या बाजूला यायचंय का? पण सरंजामेचा निर्णय काय असेल? आता जे समोर येईल ते कोणाला उद्ध्वस्त करेल? बघत राहा ठरलं तर मग, आणि सबस्क्राईब करा तो टॉकला।